तुम्हाला या स्क्रीनवर मॅथ्सचं चॅप्टर वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन दिसेल. बघा, पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, मार्क्स विथ ऑप्शन 8 मार्क आहे. मॅट्रायसेस 6 मार्क्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्क्स, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 6 मार्क्स, वेक्टर्स 12 मार्क, लाईन अँड प्लेन 10 मार्क्स, लिनियर प्रोग्रामिंग 4 मार्क्स, डिफरन्शिएशन 9 मार्क, application of derivatives 9 marks, indefinite integration 10 mark, definite integration 6 marks, application of definite integration 4 marks, differential equation 8 mark, probability distribution 5 marks आणि binomial distribution 5 मार्क्स. तर अशा प्रकारे टोटल 15 चॅप्टर्स आहेत आणि अख्खा पेपर 112 मार्क्सचा येणार आहे विथ ऑप्शन. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे 80 मार्क्सचा पेपर. आता आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असतो ते बघूया. हे बघा, हे जे वेटेज आहे ते त्यांनी दिलं आहे. नॉलेज टाईप क्वेश्चन 30% असणार, अंडरस्टँडिंग 42% असणार, ॲप्लिकेशन आणि स्किल 28% असणार. साधारण 30% क्वेश्चन म्हणजे 34 मार्क्सचे क्वेश्चन हे इझी असणार. ॲव्हरेज क्वेश्चन 56 मार्क्सचे असणार विद्यार्थी मित्रांनो, आणि डिफिकल्टी फक्त 22 मार्क्सचे असणार, ते पण 112 मार्कपैकी. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही, कारण डिफिकल्टी लेवल 20%च आहे, हे लक्षात घ्या, हे महत्त्वाचं आहे. आता आपला जो पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन 2 मार्कासाठी असणार आहेत. There are going to be total 8 multiple choice questions over here. That will be for 16 marks. Then very small answer questions you will come across 1 marks each. That will be for 4 marks. Short answer questions 2 marks each. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 12 क्वेश्चन्स असणार, 24 मार्क्स. हे सगळं विथ ऑप्शन चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. स्मॉल आन्सर क्वेश्चन, शॉर्ट आन्सर क्वेश्चन थोडेसे मोठे 3 मार्काचे असणार आहेत, ते पण 12 क्वेश्चन्स असणार आहेत. क्वेश्चन नंबर 15 to 26 36 मार्क्सला. आणि लॉंग आन्सर क्वेश्चन जे 4 मार्क्स इच असतात ते 27 to 34 असणार आहे. ते पण आपल्याला 8 क्वेश्चन मिळणार, त्याच्यामध्ये 32 मार्क्सचा टोटल आपला पेपर झाला 112 मार्क्सचा असणार आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. थिअरी क्वेश्चन साधारणपणे 17 मार्काचे असणार आहेत, म्हणजे वेगवेगळे प्रूफ वगैरे जे आहेत ते साधारण 17 मार्काचे असणार आहेत. तर आपण जर पेपरमधले प्रूफ तयार केले चॅप्टर वाईज, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा येईल. आता हा बघा एक्झाम पॅटर्न. टोटल मार्क्स 80, जनरल इन्स्ट्रक्शन सेक्शन 1 8 क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स इच. त्याच्यामध्येच क्वेश्चन 2 4 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क इच. सेक्शन बी 12 क्वेश्चन्स ऑफ 2 मार्क्स इच. आउट ऑफ 12 you have to attempt only 8 questions over here. Section C contains 12 questions, short answer type 3 marks each, out of which you have to attempt only 8. आणि section D contains 8 long answer questions, out of which you have to attempt only 5 over here. त्या विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. 17 मार्काची जी थिअरी आहे ती चांगली जर तुम्ही प्रिपेअर केली, शिवाय काही चॅप्टर जर तुम्ही प्रिपेअर केले अजून, जसं काही वेक्टर आहे, ट्रिग्नोमेट्री आहे, तर सिम्पल क्वेश्चन्स बरेच असणार आहेत. तर तुम्हाला मार्क चांगले मिळायला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर हा जो व्हिडिओ मी बनवला आहे तो ज्या विद्यार्थी मित्रांना मॅथ्सच्या पेपरचं टेन्शन आलं आहे त्यांच्यासाठी आहे. अजूनही आजच्या दिवसभरात माझे काही व्हिडिओ येतील ज्यामुळे तुम्हाला सोपा पार्ट करून मिळू शकेल मॅथ्सचा. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.